नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी जयेश बनकर तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे. दरवर्षी ई-KYC करणे आता बंधनकारक आहे. सरकारकडून नवीन शासन निर्णय GR प्रसिद्ध झालेला आहे. आपण हा व्हिडिओ संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मुख्य मुद्दे 18 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे. खालील पैकी तुम्हाला माहिती देणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या दरवर्षी ई-KYC पडताळणी होणार आहे. ही ई-KYC आधार ऑथेंटिकेशनद्वारे केली जाणार आहे. ई-KYC करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. ladkibaheen.maharashtragovernment.in. दरवर्षी जून महिन्यातून 2 महिन्याच्या आत ई-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. महिला व बाल विकास विभाग यांनी नियुक्त केले गेले आहे. आधार पडताळणीसाठी मान्यताप्राप्त ई-KYC नक्की कशी करायची? स्टेप 1. लिंक उघडा. ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. होम पेजवर ई-KYC बॅनरवर क्लिक करायचं आहे. स्टेप 3. आपला आधार क्रमांक कॅप्चा टाका आणि सेंड OTP बटनावरती क्लिक करा. स्टेप 4. तुमचा नंबर यादीत असल्यास OTP येईल, तो टाकून सबमिट करा. स्टेप 5. त्यानंतर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करावा लागेल. स्टेप 6. त्यानंतर जात प्रवर्ग निवडा. ST, SC, OBC किंवा जनरल आणि डिक्लेरेशन भरून सबमिट करा. स्टेप 7. यशस्वी KYC संपूर्ण झाल्यानंतर स्क्रीनवर KYC सक्सेसफुल असा संदेश येईल. महत्त्वाच्या सूचना: ई-KYC दरवर्षी करणे अनिवार्य आहे. चालू वर्षात GR प्रसिद्ध झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. वेबसाईटवर ई-KYC सुविधा उपलब्ध लवकरच होईल. काही टेक्निकल इश्यू आहेत, तरीही वेबसाईट हळूहळू चालू होईल. आपल्या सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व माहिती नक्की शेअर करा. ई-KYC लवकरच पूर्ण करून योजनेचा लाभ सुरू ठेवावा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.